नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे बुधवार आणि 6 तारीख आहे, 6 ऑगस्ट. तर आम्ही चाललो आहे मठामध्ये. तर दादरच्या मठामध्ये चाललो आहे. तिथलं मी तुम्हाला स्वामींचं दर्शनही देईन. म्हणजे स्वामींना तुम्हाला दाखवण, व्हिडिओ शूट करण जमेल तसा. आणि तुम्ही म्हणता दादरच्या मठात का अचानक आज उद्या जायचं होतं, गुरुवार उद्या. तर आज त्यांचा आहे बड्डे. तर त्यांच्या बड्डेच्या दिवशी आम्ही दरवर्षी मठामध्ये जातो, फिरायला जातो. तर आता आम्ही मठात चाललो आहे. दरवेळेस इथं जवळच्या मठात जातो, पण आम्ही आता यावर्षी म्हणजे ठरवले की दादरच्या मठात जायचं. आणि दीदी पण काल आलेली आहे पप्पांच्या बड्डेसाठी, आणि रक्षाबंधन पण आहे. तर ती आलेली आहे. तर तयारी झालेली आहे. 1:30 वाजलेले आहे. दीदी किती वाजले? 1:45 झालेले आहे. आता आम्ही निघतो. काम वगैरे सर्व आवरले, नाश्ता झालेला आहे आणि निघतो आम्ही आता. तर तुम्ही केस वगैरे मस्त असे केले होते, केस घेतले होते आज. आणि चला मग भेटूया आपण स्वामींच्या मठामध्ये. तर इथं बघू शकता, इथं मी बसमध्ये बसले होते. तर बसमधून थोडंसं बाहेरचं मी शूट केलेलं आहे. आणि इथं आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो होतो. बसमधून उतरून टॅक्सीत बसलो होतो. तर आता टॅक्सीने जात आहे मठापर्यंत, कारण की बस फक्त सायनपर्यंत जाणार होती. तर हे सायनचं सर्कल आहे. आणि तिथून पुढं मग मी शूट नाही घेतलं एवढं काय. आणि मठात पण गेले होते, शूट घ्यायला भेटलं नाही, कारण तिथं फोन अलाउड नव्हता. तरी आम्ही विचारलं त्यांना, तर ते बोलले लांबून फोटो काढू शकता तुम्ही. तरी पण मी थोडं असं शूट केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तिथून मी स्वामी श्री चरित्र सारामृतचं पुस्तक आणलेलं आहे. आणि तुम्हाला जे दाखवलं स्वामींचं जे दारावती लावण्यासाठी नेम प्लेट आणलेले आहे, स्वामींचा फोटो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं ते पुढे व्हिडिओ दाखवलेलंच आहे. ते लावलेलं आहे, आणलं त्याच दिवशी आम्ही लावलं. आणि हे बघू शकताय, खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. तिथं मी जपमाळा पण केली, मी केली, दीदीने केली, आम्ही दोघींनी जपमाळा केली तिथं बसून. घरी आल्यावर थोडासा व्हिडिओ शूट केला. हे येता वेळेस आहे बघा. आणि स्वयंपाक केला होता, छोलेची भाजी, डाळ भात आणि पुऱ्या केल्या होत्या. आणि श्रीखंड आणलं होतं. तर खूप छान असा बड्डे झाला होता. आणि उशीरही खूप झाला, कारण थकून आलो होतो. आम्ही 7 वाजता आलो घरी. तिथून पुढं मग आवरावर, मग स्वयंपाक वगैरे, चाय पाणी, स्वयंपाक वगैरे, आणि मग बड्डे केला. स्वयंपाक झाला, मग केक कापला. आणि 2 केक मी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. तर एक दीदी आली होती मंगळवारी, तर दीदी केक घेऊन आली होती येत्या वेळेस. आणि मग तो केक 12 वाजता कापला. आणि दुसरा केक मग 8 वाजता तिचे पप्पा जाऊन घेऊन आले. पप्पा आणि दीदी जाऊन घेऊन आले. तो पण मी स्वयंपाक केला मठातून जाऊन घेऊन. मठातून आम्ही आल्याच्या नंतर दोघंजण गेले केक आणायला. तर हे गुरुवारचा व्हिडिओ आहे. हे बघा, हे घेतलेला आहे तिकडून दादरवरून. आणि हा गुरुवारचा व्हिडिओ पण मी यात ॲड केलेला आहे. तर डाळ भात, भेंडीची भाजी, चपाती, असं तर छोटासा तो व्हिडिओ शूट केला होता. पूजा वगैरे, साईबाबांचा उपवास होता माझा, साईबाबांचा 9 गुरुवारचा दुसरा उपवास होता. तर मी छोटासा व्हिडिओ शूट केला. तर तो म्हणलं याच्यामध्येच ॲड करावा, कारण 1 मिनिटाचा पण नव्हता झाला. आणि भजे केले होते, कांदा बटाटा भजे असे मिक्स. दीदी बोलली मम्मी असे भजे कर, मिरच्या वगैरे तळल्या होत्या छान अशा डाळ भातासोबत. आणि पुढं तुम्हाला केक दाखवते बघा. तर हा केक आहे, तो दीदी घेऊन आली होती. तर तिने पप्पा नाव टाकलं होतं, तर मी फोटो वगैरे नव्हता काढला. आणि नंतर मग हा केक तिचे पप्पा आणि दीदी हे दोघंजण घेऊन आले. तर बघू शकताय. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.